मैं कभी कुछ कमरे में नहीं करता, डंके की चोट पर सार्वजनिक रूप से करता। जो कहते हैं कि हमने वादा तोड़ा है, मैं इनको याद कराना चाहता हूं, भैया हम तो वादे पर खड़े रहने वाले लोग हैं। और ये कहते हैं हमें कमरे में वादा दिया था, और मैंने वादा दिया था मैं कभी कुछ कमरे में नहीं करता, डंके की चोट पर सार्वजनिक रूप से करता। भारताचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शाह हे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सत्ता पलट झाला त्याच्यानंतर पहिल्यांदी महाराष्ट्रात आले आणि पहिल्या आपल्या भाषणामध्ये त्यांनी ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की बंद दरवाजाच्या आड त्यांनी कुठलंही वचन दिलेलं नव्हतं। 2 वर्षापूर्वी दिलेल्या वचनावरनं महाराष्ट्रामध्ये अजूनही राजकारण चालू आहे आणि याच वचनाच्या अवतीभोवती महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल सुद्धा झालेला आहे। जो घटनाक्रम झाला तो आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकवर आपलं स्वागत आहे। तर अमित शहानी सिंधुदुर्गमध्ये जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट करायचा प्रयत्न केला की शिवसेनेला बंद दरवाजाच्या आड त्यांनी कुठलंही वचन दिलं नव्हतं। जे काही वचन अमित शहा देतात ते खुलेपणाने देतात आणि त्याचं पालनही करतात। याचं कारण असं आहे की बरोबर 2 वर्षापूर्वी, याची सुरुवात कुठून झाली हे जर समजून घ्यायचं असेल तर बरोबर 2 वर्षापूर्वी मुंबईमध्ये वरळी सीफेसला एक प्रेस कॉन्फरन्स झाली। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती कशी असेल आणि ती युती ठरवताना काय पद्धतीने चर्चा झाली, कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि फॉर्म्युला काय असेल तो फॉर्म्युला सुद्धा समजावण्याचा प्रयत्न केला होता। आणि तिथूनच खरं तर बंद दरवाजाच्या आड कोणी कोणाला काय प्रॉमिस केलं, काय वचन दिलं याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेली आहे। तर आधी आपण बघूया की बरोबर 2 वर्षापूर्वी मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं होतं। विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल। आणि गेल्या 5 वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल। त्यामुळे पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे। पद आणि जबाबदाऱ्या याचं समसमान वाटप या शब्दाचा अर्थ भारतीय जनता पार्टीने कदाचित वेगळा घेतला होता आणि असं वाटतं की शिवसेनेने नक्कीच वेगळा घेतला होता। त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या बाजूला अमित शाह बसले होते आणि अमित शहांच्या बाजूला उद्धव ठाकरे बसले होते। ही प्रेस कॉन्फरन्स संध्याकाळी 7:30 वाजता झाली। प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर या प्रेस कॉन्फरन्समध्ये एकही प्रश्न विचारण्यात आला नाही। याचं कारण असं, नेत्यांनी स्पष्ट सांगितलं की ही प्रेस कॉन्फरन्स फक्त युतीची घोषणा करायला होती, पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला नव्हती आणि म्हणूनच नक्की तो फॉर्म्युला काय होता हे पत्रकारांना विचारण्याची संधीच मिळाली नाही। आणि त्याचे पडसाद बरोबर 1 तासानंतर आम्हाला लक्षात आले। याचं कारण असं की उद्धव ठाकरेंनी पद आणि जबाबदाऱ्या यांचं समसमान वाटप याचा अर्थ काय घेतला होता हे स्वतःच मातोश्रीच्या दरवाजावरती जमलेल्या शिवसैनिकांना समजावून सांगितलं। त्याच रात्री नक्की उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना काय समजावून सांगितलं ते आपण बघूया। लोकसभेच्या 22 जागा लढत होतो, त्याच्यात आणखीन एक वाढून घेतलेली आहे। समान जागा, समान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाराचा समान वाटप, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, ते मी स्वीकारलेले नाही। तर उद्धव ठाकरेंच्या मनात होतं की पद आणि जबाबदाऱ्या यांचं समसमान वाटप याचा अर्थ असा की सगळी पदं म्हणजे मुख्यमंत्री पद सुद्धा समसमान वाटून दिलं जाईल। अर्थात हा फेब्रुवारी 2019चा काळ होता। भारतामध्ये लोकसभा निवडणुका व्हायच्या होत्या। पुलवामा अटॅक आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने भारत सरकारने त्याला सडेतोड उत्तर दिलं, तो बालाकोटचा स्ट्राईक पण व्हायचा होता आणि त्याच्यानंतर जे भारतातलं वातावरण बदलून गेलं आणि पुन्हा एकदा एनडीए नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भरघोस बहुमतानं भारतात निवडून आलं, या सगळ्या घटना व्हायच्या आधी ही युतीची घोषणा झाली होती। त्यावेळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगताना हे सांगण्यात आलं होतं की आपल्या सहकाऱ्यांनाशी बोलणी केल्यानंतर ज्या जागा उरतील त्या जागा सुद्धा विधानसभेत समसमान वाटून दिल्या जातील। आणि देवेंद्र फडणवीस काय बोलले ते तर तुम्ही ऐकलंच। याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी वेगळा घेतला होता,
पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा राजकारण बदलून गेलं होतं. कारण फेब्रुवारी 2019 मध्ये परिस्थिती अशी होती की नक्की किती जागा जिंकून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकेल याच्याबद्दल कोणाच्या ना कोणाच्या मनात आशंका जरूर होती. त्याच्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती होणार नाही वाटत असतानाच फेब्रुवारी 2019ला युतीची घोषणा करण्यात आली आणि त्याच्यामध्ये शिवसेनेने त्यांच्या बाजूने बेस्ट डील ज्याला आपण म्हणतो ते घ्यायचा प्रयत्न केला होता. शिवसेनेला लोकसभेमध्ये एक जागा वाढवूनही मिळाली होती. समसमान जागांचं वाटप त्यांना जे पाहिजे होतं त्यानुसार समसमान वाटपाची घोषणा सुद्धा करण्यात आली होती आणि त्याचबरोबर पद आणि जबाबदाऱ्या यांचं समसमान वाटप ही घोषणा सुद्धा त्यांनी करून घेतली होती. कारण या आधीच्या सरकारमध्ये शिवसेनेला कमी महत्त्वाच्या मंत्रिपदांवरती समाधान मानून घ्यावं लागलं होतं. ती परिस्थिती तरी कमीत कमी असणार नाही याची खबरदारी घ्यायचा प्रयत्न शिवसेनेकडनं करण्यात आला होता. आता ह्याच्यामध्ये दोन मतप्रवाह होतात. पहिला मतप्रवाह हा होतो की भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस ही गोष्ट सांगितली की पद आणि जबाबदाऱ्या यांचं समसमान वाटप, तेव्हा मुख्यमंत्री पद वगळून बाकीच्या पदांचं समसमान वाटप करण्यात येईल अशा पद्धतीची ती भूमिका होती असा एक मतप्रवाह म्हणतो. तर दुसरा मतप्रवाह असं म्हणतो की लोकसभेचे निकाल लागल्यानंतर भाजपच्या लक्षात आलं की मोदींची आणि भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता अजूनही साबूत आहे आणि त्याच्यामुळे शिवसेनेला बरोबर न घेता सुद्धा किंबहुना शिवसेनेला बरोबर घेऊन सुद्धा आपला वर्चस्व तसाच कायम ठेवता येऊ शकतो. स्वतःच्या बळावरती 2014 मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी 122 जागा निवडून आणल्या त्याच पद्धतीने त्यानंतर होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला जागा निवडून आणता येऊ शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा गुऱ्हाळ झालं. सहयोगी पक्षांना जागा सोडल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला 126 जागा आल्या. असं म्हटलं जात होतं की भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला सुद्धा 126 जागा येतील, पण तसं झालं नाही. भारतीय जनता पार्टीने सहयोगी पक्षाला दिलेले सगळे उमेदवार हे स्वतःच्या चिन्हावरती त्या निवडणुकीत उतरवले आणि जी तफावत व्हायची होती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये ती तशीच राहिली. पण आता प्रश्न राहतो बंद दरवाजाच्या आड नक्की प्रॉमिस काय केलं गेलं होतं. तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नक्कीच आम्हाला प्रश्न विचारता आले नाहीत, पण त्यानंतर सातत्याने जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेस आम्ही देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. त्यातलंच एक संभाषण जे होतं ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सप्टेंबर 2019 साली झालं होतं. म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका व्हायच्या आधी आणि ज्या पद्धतीने समसमान विधानसभेच्या उमेदवारीच्या जागा वाटून द्यायची घोषणा झाली होती त्याचा डिसिजन म्हणजे त्याच्याबद्दलच्या ज्या चर्चा चालू होत्या त्याही आधी हे आमचं संभाषण देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालं. त्यांना स्पेसिफिक प्रश्न विचारला गेला, त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी काय दिलं हे आपण बघूया. अंडर देवेंद्र फडणवीस लीडरशिप चीफ मिनिस्टर आप रहेंगे, क्या ये साफ है? कोई शक है आपको? नहीं, मुझे कोई शक नहीं है. मैं ये सवाल आपको इसलिए पूछ रहा हूं क्योंकि ऐसा नजर आ रहा है कि पहली बार ठाकरे परिवार का कोई व्यक्ति चुनाव लड़ेगा. आदित्य ठाकरे भी आने वाले हैं कॉन्क्लेव में, वो शायद वर्ली के सीट से लड़ेंगे. तो इसलिए सवाल उठाए जा रहे हैं. वो भी अपनी यात्रा में चले गए, आप अपनी यात्रा में. क्या मुख्यमंत्री की पोस्ट जो है वो आपके लिए रिजर्व्ड है? हम मान ले, इतना तो मान ले आज. देखिए, मैंने आपको पहले कह दिया कि आपके मन में शक क्यों है. महाराष्ट्र के किसी भी व्यक्ति के मन में कोई शक नहीं है. तर फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या मनात काही शंका आहे का की मीच मुख्यमंत्री होणार याच्याबद्दल. त्याच कॉन्क्लेव्हमध्ये आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते आणि आदित्य ठाकरे यांना सुद्धा आम्ही हाच प्रश्न विचारायचा प्रयत्न केला होता. अर्थात त्याचं स्पष्ट उत्तर आदित्य ठाकरेंनी त्यावेळेस दिलं नव्हतं. अर्थातच शिवसेनेचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस म्हणजे 2 वर्षापूर्वी फेब्रुवारीमध्ये ती प्रेस कॉन्फरन्स व्हायच्या आधी ज्या वेळेस मातोश्रीवरती चर्चेच्या फेऱ्या झाल्या होत्या त्यातल्या एका फेरीमध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे एका खोलीमध्ये बसून चर्चा करत होते. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे त्या खोलीच्या बाहेर गेले आणि त्याच्यानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की त्याच चर्चेमध्ये हे स्पष्ट झालं होतं की सगळी पदं समसमान वाटून दिली जातील. मुख्यमंत्रीपद सुद्धा 2.5 वर्षासाठी वाटून दिलं जाईल. अमित शहांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीने त्यांनी कुठल्याही पद्धतीने वादा केला नव्हता, कुठल्याही पद्धतीने वचन दिलं नव्हतं. आणि त्याचमुळे आपण असं बघतो की ज्या क्षणी महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले शिवसेनेच्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीच्या जागा या गेल्या वेळेपेक्षा कमी झालेल्या आहेत
आणि यावेळेस त्यांना जर सरकार बनवायचं असेल तर शिवसेनेशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. त्याच दिवशी दुपारी शिवसेना भवनमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेताना उद्धव ठाकरेंनी पहिला बॉम्ब फोडला. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरेंनी स्पष्ट मागणीच केली की जे वचन दिलं होतं त्याच्याबद्दल आधी काय ते बोला, जे तुम्ही अडीच वर्षाचं वचन दिलं होतं त्याच्याबद्दल आधी काय बोला, कधी मुख्यमंत्री होणार ते तुम्ही सांगा, त्याच्यानुसार मग आपण पुढे चर्चेला सुरुवात करू. पाठिंब्याचं पत्र सुद्धा त्याच्यानंतरच दिलं जाईल, कारण राज्यपालांकडे जाऊन देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री पदासाठी दावा ठोकणार हे स्पष्टच झालं होतं, कारण शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीला पूर्ण बहुमत मिळालेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रकार गेले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सांगायचा प्रयत्न केला की अशा पद्धतीने कुठलंही वचन दिलं गेलेलं नाहीये, खास करून मुख्यमंत्री पदावरती तर कुठलंही वचन दिलं गेलेलं नाही. हे सांगितल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका अजूनच कठोर केली आणि त्यांनी स्पष्ट केलं की जोपर्यंत याबद्दल भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत सत्ता स्थापनेबद्दल कुठलीही चर्चा भारतीय जनता पार्टीबरोबर केली जाणार नाही. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला जी कलाटणी मिळाली ती आपण सगळे बघतोय. अर्थात या सगळ्याचं मूळ त्या बंद दरवाजाच्या आड नक्की काय झालं ह्याच्यामध्ये लपलेलं आहे. शिवसेनेच्या बाजूने प्रयत्न आहे की 2014 मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने त्यांना धोका दिला, त्यानंतर पुन्हा 2019 मध्ये त्यांनी आपला शब्द फिरवला आणि भाजपला हे साबित करायचं आहे की त्यांनी कधीही शब्द फिरवला नाही. किंबहुना भारतीय जनता पार्टीचे नेते अनेकदा हे सांगतात की लोकसभा निवडणुकीनंतर भाजपकडे अनेकदा असा प्रस्ताव आला की आता पुन्हा एकदा आपण स्वबळावरती महाराष्ट्र विधानसभेमध्ये आपलं बहुमत आणू शकतो, शिवसेनेबरोबर युती करायची गरजच काय. त्यावेळेस महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांची भूमिका अशी होती की जर आता ठरवून सुद्धा जर आपण शिवसेनेबरोबर गेलो नाही तर आपल्यावरती वादाखिलाफीचा आरोप लागू शकतो, वचन दिल्यानंतर तोंड फिरवण्याचा आरोप लागू शकतो आणि तो काही भाजपला पचणारा नाही आणि त्यामुळे शिवसेनेबरोबर जाऊनच आपल्याला विधानसभेच्या निवडणुका लढवाव्या लागतील. हे स्पष्ट आहे की नक्की बंद दरवाजाच्या आड उद्धव ठाकरेंना अमित शहानी याबद्दल वचन दिलं की नाही हे एकतर उद्धव ठाकरे सांगू शकतात किंवा अमित शहा सांगू शकतात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की जी प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्याच्यामध्ये पदं आणि जबाबदाऱ्या यांचं समसमान वाटप ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितली होती. त्याच प्रेस कॉन्फरन्सच्या रात्री उद्धव ठाकरे जे बोलले शिवसैनिकांसमोर तीही गोष्ट मीडियाच्या मार्फत समोर आली होती. पण 6 महिन्याच्या काळात दोन्ही पक्षांकडनं अधिकृतरित्या नक्की काय ठरलंय हे कधीच स्पष्टपणे सांगितलं गेलं नाहीये. त्यामुळे अजूनही शिवसेनेची भूमिका त्या बंद दरवाजाच्या आड काय झालं याबद्दल वेगळी आहे, तर अमित शहानी पहिल्यांदाच जाहीर व्यासपीठावरती आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. पुढच्या राजकारणावर सुद्धा त्या बंद दरवाजाच्या आड झालेल्या चर्चेचे पडसाद नक्कीच राहतील हे मात्र आपल्याला नक्कीच दिसतं.